मी बऱ्याच वेळेस गेलो आहे, त्यामुळे यूज टू आहे बुलढाणा इकडे. आणि आपण जातो असं ना फ्रेंड्स. घाट प्रारंभ झाला. गाडी पार्क केली आपली, बघू शकता. आणि हा शकलासाठी काउंटर आहे. अजून येण्याचा अजून रस्ता आहे दुसरा, त्या लास्टच्या 27 लेणीपर्यंत. सो ना फ्रेंड्स, ही ना गुहा क्रमांक 1 आहे. श्रेष्ठ रचना तिथून करता. ओके फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आपण निघालो आहे इकडे बाटी भोकरदन आहे आणि आपण आता आजची राईड सुरू करतो आहे. मी ना सिटीच्या बाहेर येऊनच माउंट केला आहे कॅमेरा. तर आजची जी राईड आहे आपली, फायनली इट इज अजिंठा केव्स. तर आपण स्ट्रेट गेलो या रस्त्याने. हा रोड जातो इकडे जाफराबाद साईडला, आपण ना इकडे जातो आहे. तसं ना अजिंठ्याला 2-3 रस्ते आहेत आमच्या इथून भोकरदनवरून. तर आपण जो आहे हा चूज केला आहे, वाया आणवा. तसा हा ना आणवा म्हणजे एकदम हायवे नाही आहे, पण ना इकडून शॉर्टकट आहे आणि रोड बऱ्यापैकी चांगला आहे, त्यामुळे आपण ना इकडून जातो आहे. थोडे पॅचेस आहेत इथे. जो ना मस्त वेदर आहे. सकाळी सकाळी चिल्ड, थंडी वाजते थोडी थोडी, पण नाही का मजा येते आहे. तिथे ना 9ला सुरू ओपन होते केव्स, अजिंठा केव्स. त्यामुळे ना आपण 8 वाजता राईड सुरू केली आहे. तसे 8 वाजून 10 मिनिट झाले आता, पण ठीक आहे, आपण पोहोचू 9-9:30 पर्यंत पोहोचू. अराउंड 50 किलोमीटर्स आहे इकडनं. जास्त वेळ लागायला नाही पाहिजे. लेट्स सी. पण ना असे मध्ये मध्ये पॅचेस असल्यामुळे ना थोडं ना गाडीची स्पीड ना कमी करायला लागते. हा तर ना बऱ्याच दिवसापासून, म्हणजे जेव्हापासून मी ब्लॉगिंग सुरू केलं आहे ना, 1 महिना झाला आता, तेव्हापासून मला अजिंठ्याला जायचं होतं, पण ना होतच नव्हतं. काही कलिग्स होते, तेही यायचं बोलत होते, पण ना शेवटी मी डिसाईड केलं की आपण सोलोच जाऊयात. कारण 2 वेळेस ना कॅन्सल झालं आहे. लास्ट संडे दोन्ही संडे कॅन्सल झाले आणि मला एलोरा केव्ज कम्प्लीट करता आलं मला. त्यामुळे तसं काही प्रॉब्लेम नाही आहे, पण ठीक आहे. अजिंठा केव्ज चांगला आहे, करायला पाहिजे होते आतापर्यंत. तर या रोडवरती ना मी बऱ्याच वेळेस गेलो आहे, त्यामुळे यूज टू आहे. अगोदर हाही रोड खराब होता, जसं मी नेहमीच बोलतो, पण कालांतराने डेव्हलपमेंट होत गेली आणि रोड्सची क्वालिटी जी आहे ना सुधारत गेली आहे. सो फ्रेंड्स, प्लीज लाईक माय व्हिडिओज, आणि आवडले ना तर नक्की सबस्क्राईब पण करा. आणि नेक्स्ट डेस्टिनेशन पण कमेंटमध्ये सांगा की कुठे जायला आवडेल. तसं तर मी आसपासचे सर्वच कवर करणार आहे. जालना डिस्ट्रिक्ट, पहिले तर भोकरदन तालुक्यातले करतो कवर. बरेचशी ठिकाणं आहे एक्सप्लोर करण्यासारखी, फिरूयात, आपल्याला काय. तर ना आता थोडा वेळा करता ना कॅमेरा बंद करतो मी आणि थोडं डिस्टन्स कवर करतो. कारण काय हाय स्पीडवरती ना असंही काही साऊंड वगैरे तर येणार नाही, क्लिअरिटी. तर भेटूया आपण ना थोड्याच वेळात. सो ना फ्रेंड्स, आपण ऑलमोस्ट हाफ डिस्टन्स केलं आहे आता कवर. आणि समोर ना आता हायवे येतो आहे आपल्याला, बुलढाणा अजिंठा हायवे.
तर इकडनं ना राईट गेलं तर बुलढाणा येईल आणि आपल्याला जायचं आहे लेफ्ट अजिंठा. बऱ्यापैकी थोडा ना खराब झाला आहे रस्ता पाठीमागे. इकडे राईट साईडला बघा बुलढाणा इकडे आणि आपण जातो आता इकडे अजिंठ्याला. शिवना गाव आहे. तर रोड ना पाठीमागे बराच खराब होता ना, त्यामुळे थोडं 5-10 मिनटं शिल्लक लागले मला. आज माझंच एक्सपेक्टेशन होतं 8:30पर्यंत इथे येईल आणि 9 o'clockपर्यंत आपण इथे जाऊ. काय 1 hourचा रस्ता आहे माझ्या घरापासून अजिंठा. आता इथून पुढे तर चांगला रोड आहे. नाही थोडी ट्रॅफिक आहे गावात. कशी काय बाबा सकाळी सकाळी गर्दी. मोठं गाव आहे तसं आहे शिवना. आणि इथे पण ना एक जागा आहे एक्सप्लोअर करण्यासाठी. दाखवतो, मी गेलेलो एकदा पण तेव्हा मी ब्लॉगिंग नव्हतो करत. ऑब्विसली महादेवाचं संस्थान इकडे राईट साईडला आहे समोरून आमऋषी. आपण जाऊया एखाद्या वेळेस तिकडे. आमसरी म्हणून गाव आहे. बरं झालं म्हणजे असं एखाद्या रूटला गेलो ना आपण लगेच आठवतं की इकडे काहीतरी आहे ब्लॉगिंग करण्यासारखं, म्हणजे दाखवण्यासारखं. गाडी चालवताना लोक ना शिव्या निघतात तोंडातून पण ना. हे बघा आता भाई सवारे क्या स्कूल बस आहे, याचे इंडिकेटर लावायला काय झालं याला. आणि इकडे राईट साईडला आहे आमसरी अमृषी बाबा. मस्त मंदिर, मस्त ठिकाण आहे ते. एकदम जंगलमध्ये ना मंदिर आहे ते खाली. जाऊया एका नेक्स्ट टाइम तिकडे. हा तर मी बोलत होतो गाईज, वेअर हेल्मेट, फॉलो ऑल द सेफ्टी रूल्स वाईल्ड रायडिंग. आणि इट डझंट मॅटर तुम्ही काय मोठ्या गाडीत आहे की लहान गाडीत, जे रूल्स आहेत ना सेफ्टी, जसं सीट बेल्ट वगैरे, मेक शुअर यू विअर द सीट बेल्ट्स. हा पॅच काही दुरुस्त करत नाहीत. तर ना आता अगोदर आपलं अजिंठा गाव येईल एक 5-6 किलोमीटरवरतीच होते. आणि मग अजिंठा गावातून जो जळगाव हायवे आहे आपण तिकडे जाणार. अजिंठाचा घाट क्रॉस केला की लगेच अजिंठाची लेणी येते. अजिंठा लेणी 15 किलोमीटर इथे लिहिलं आहे. सिल्लोड 36. आपण त्या हायवेने येणार होतं सिल्लोड जळगाव, पण ना आपण इकडं शॉर्टकटने आलो आहे. तर काय 15 किलोमीटर आहे इथून अजिंठा लेणी. म्हणजे एक 5-6 किलोमीटर अजिंठा गाव आहे. आणि अजिंठा गावातून मग लगेच 5-6 किलोमीटरवरती लेणी आहे. तर भेटूया आपण ना आता पुढच्या जळगाव हायवेला भेटूया 5-10 मिनिट्समध्ये. सो ना फ्रेंड्स, अजिंठा जे आहे ना गाव ते आलं आहे. आणि आता समोरून आपण जर लेफ्टला गेलो तर सिल्लोड आहे, संभाजीनगर. पण आपल्याला जायचं आहे राईट साईडला, तिकडे जळगाव रोड आहे हा. फटाफट ओव्हरटेक करूया ना. लेफ्ट राईट जी पण साईड मिळेल ती, नाहीतर ते ना खूप ट्रॅफिक करतात रस्त्याने. ओके, तो आपण आता अजिंठा गाव पण क्रॉस केलं आहे. हा जो रोड आहे ना एवढा वॉबलिंग आहे ना, म्हणजे खालीवर आहे ना बघा. याची ना गाडी अशी सरळ चालतच नाही. एकदम असं स्मूथ प्लेन नाही आहे. खालीवर सगळे बघा. समोरच्या गाड्या आहे कशा उडत चालल्या आहेत 4 व्हीलर. या रोडने ना ॲडव्हेंचर बाईक पाहिजे का. अरे भाई साहब, तुम हो रोड के राजा, लेकिन हम भी ना प्यादे हैं ना भाई, जाने दो हमको भी. विदाउट इंडिकेटर ना लेन चेंज नाही करायला पाहिजे. तसं आपल्यालाही कळायला पाहिजे थोडं की तो ट्रकवाला आहे. ऑब्व्हियसली ना लक्ष ठेवूनच चालवावं लागेल गाडी. काय कोण कुठे घुसेल सांगता येत नाही. आणि इंडिकेटर म्हणजे काय बऱ्याचशा जणांना माहीत पण नसतं. लेन चेंज करायला इंडिकेटर द्यावा लागतं म्हणून. सो ना फ्रेंड्स, घाट प्रारंभ झाला आहे. इकडे ना मागे पेट्रोल पंप आहे, तिथून घाट प्रारंभ होतो.
आणि वन ऑफ द काय म्हणता येईल लॉंगेस्ट घाट आहे आपण ना, खूप मोठा घाट आहे. आणि इथे ना आता लास्ट वीकमध्येच ना एवढा मोठा जॅम होता, एक ट्रक बंद पडलेला कुठेतरी. हे असे ट्रक्स आले ना पूर्ण ट्रॅफिक जॅम करून टाकतात ते. हे बघा मोठीच क्यू लागली त्याच्यामागे. आणि काही काही हुशार असतात अशी ओव्हरटेक करणारी. इथे एक जरी ट्रक बंद पडला ना खतम, 2-2 दिवस ट्रॅफिक जॅम असते. जसं की मी बोलतोय आता बघा, आय डोंट नो आपण कधी ओव्हरटेक करणार यांना. आता लास्ट वीकच काहीतरी न्यूजमध्ये होतं, इथे ना मोठा ट्रॅफिक जॅम लागलेला. MH14 भाईसाब दिसतोय रायडर. अपन सस्ते वाले राइडर दिख रहे उनके सामने, पण त्याच्याकडे ना गाडी तर आहे चांगली. इंटरकॉम पण लावला हेल्मेटला. अरे बाप रे, ट्रक बाबा साइड दो भाई हमको. आणि इंटरकॉम ना मलाही घ्यायचं आहे ना, पण ह्यासाठी ना ग्रुप जॉईन करायला पाहिजे एखादा आधी. म्हणजे ग्रुप असेल ना तर ग्रुपमध्ये इंटरकॉम खूप कामाचा आहे. त्याची रेंज आहे तशी बरीच असते, 2-3 किलोमीटर तर आरामात असते. आणि आपण कनेक्टेड असतो कंटिन्युअसली, आपल्या जे सोबत आहेत ना रायडर्स बाकीचे त्यांच्यासोबत कनेक्टेड असतो. बघूयात, घेऊयात. हे बघा आतले शार्प टर्न्स आहेत. आणि आपण ना पूर्ण घाट खाली उतरतो. हा डोंगर अजून बराच बाकी आहे. आणि अशा ठिकाणी ना खूप खूप सतर्कतेने गाडी चालवावं लागते. वाव, काय लीन केली आहे गाडी त्यांनी, एक नंबर. तर ना आता घाट उतरलो आपण. घाट उतरल्यावर लगेचच वेरूळची लेणी आहे, सॉरी अजिंठाची लेणी आहे. अजून वेरूळमध्येच आहे मी. काय ना त्याचे 4-5 स्पॉट टाकलेत ना मी, त्यामुळे असं वाटतंय की अजून मी वेरूळमध्येच आहे. केअरफुल केअरफुल केअरफुल. इथे तसा मोठा टर्न आहे आणि रोडही मोठा आहे इथे. नो वरीज. पण समोरच्याचं जर समोरच्याचं जर लक्ष नसेल आणि त्याला गाडी आणि घाट समाप्त झाला आहे फ्रेंड्स. आणि वी आर हिअर अजिंठा केव्स. अजून सुरूच झालं नाही का माहिती. अरे लोक आधीच हजर झाली आहेत. मला वाटलं मीच लवकर आलो आहे. तो फ्रेंड्स आपण ना इथे आता पार्किंगमध्ये गाडी पार्क केली आहे आपली, बघू शकता. आणि आता या साईडने ना बस आपल्याला आता इथूनच गाडी आपली ठेवून जावं लागते इकडे. हे सगळं पार्किंग्स वगैरे इकडेच आहेत. आणि शटल बसेस जे आहेत ना ते आता या साईडने जायचं आहे आपल्याला. तर ना गाईज आपण ना इथून एक छोटासा बुक घेतला आहे आणि आता जातो आहे रस्त्याने. हे अजिंठा केव्स थोडी माहिती असलेले बरं आहे ना आपल्यासाठी. आणि हा शटलसाठी फ्रेंड्स आपण आता जातो आहे बसमधून. ना बाईकवरती जायला मजा येत आली असती, पण ना त्यांनी बाईकच बंद केलं आहे इकडे. तर ना फ्रेंड्स बसने आपल्याला इथे ड्रॉप केलं आहे आता. आणि चला बघूया नकाशा. पुस्तक तर आहे आपल्याकडे. इकडून एंट्री आहे, तिकीट काउंटर आहे.
आपण आता तिकीट बॅग वगैरे चेक करून ना आतमध्ये आलो आहे आणि आता जातोय आपण गुफाओगीवर. खूप वरती जायचं आहे आपल्याला तिकडे आणि ना आपण आधी वॉशरूमला जाऊ आणि काहीतरी खाऊयात आधी. ओके फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. जसं की आज बोललो आपण आलो आहे अजंठा केव्सला आणि जस्ट आता ना क्लाइम्बिंगला सुरुवात केली आपण केव्स. त्यापूर्वी ना या साईडने आलो आहे आपण आता. तिकीट काउंटर वगैरे होतं आणि दिस इज द स्टेअर्स टू गो अपस्टाईन. आणि ज्या पायऱ्या आहेत ना तुम्ही बघू शकता, इकडनं स्टेअर्स आहेत आणि त्या साईडने ना असं त्यांनी तयार केल्यात वर जाण्यासाठी. काही व्हीलचेअर्स वगैरे असतील त्यांच्यासाठी किंवा असं खुर्च्यांवर उचलून मिळतात. तुम्ही समोरचा हा पहाड बघू शकता. इथे ना खूप सारे असे वॉटरफॉल असतात रेनी सीझन मध्ये. ऑब्विसली आता नाही आहेत. इथे ना अजून येण्याचा ना अजून रस्ता आहे दुसरा, असं खालून आहे त्या साईडने. त्या पायऱ्या अशा आहेत ना इथपर्यंतच पाय दुखून जातात. CCTV वगैरे पण आहे इकडे. आता आधी नव्हतं काही. तर ना इथे अशी क्यू केली आहे इनसाइड आणि इकडे बाहेर जाण्याचा रस्ता आहे तो. त्या साईडने आपण जातो खाली. आणि आता बघू शकता आपण ना इथे हा पूर्ण दगड पहाड कोरला आहे. आणि ना वेरूळपेक्षा मोठी लेणी आहे, कारण इथून ना पूर्ण असं साईडने जावं लागतं आपल्याला एकदम त्या लास्टच्या 27 लेणीपर्यंत. आणि तो जो रस्ता बोलला होता ना दुसरा मी, असा खालून एक रस्ता येण्यासाठी तिकडून, तो तिथे जॉईन होतो त्या ब्रिजवरनं. परत एक तिकीट. सो ना फ्रेंड्स, ही ना गुहा क्रमांक 1 आहे. ना 20 खांबांवरती एक नो व्हिडिओ ओके ठीक आहे. तर इथे ना अशा अद्भुत अशा पेंटिंग्स वगैरे काढल्या आहेत, बघू शकता. म्हणजे आपण जे बोलतो ना आताच्या काळामध्ये ना इट इज इम्पॉसिबल टू डू सच थिंग्स. सुंदर अशा पेंटिंग्स आहे. ही लेणी क्रमांक 1 आहे. अतिशय सुंदर अशी गौतम बुद्धांची मूर्ती आहे आणि या ज्या पेंटिंग्स आहेत ना त्या काळातल्या काढलेल्या आहेत. तर ही ना लेणी क्रमांक 1 आहे. बऱ्याचशा ठिकाणी इथे ना मेन्शन केलं त्यांनी की इथे आपल्याला अलाउड नाही आहे, शूटिंग अलाउड नाही आहे. पण ना ऑनलाईन तसं त्यांनी मेन्शन केलं आहे. आपण ना विदाउट फ्लॅश ना फोटोग्राफी करू शकतो आतमध्ये सुद्धा. एनिवेज, जी फर्स्ट लेणी होती ना 1 नंबर, म्हणजे एक 20 पिलर्स होते टोटल. ते गुहा नंबर 2. महायान संप्रदाय समर्पित श्रेष्ठ रचना तिथून करता.